आमच्या गावची जत्रा आणि कारभारी सत्रा. आमच्या गावची जत्रा होऊन झाली 2-3 हप्ते. चला मी तुम्हाला दाखवतो कुस्तीमधले झटके. कुस्तीमधल्या पैलवानांनी दुसऱ्या पैलवानाला केलं चित. मग काय भावनो झाली ना त्याची जीत. राम राम मंडळी, आपल्या धमाकेदार ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आपले फॉलोअर मला म्हणले, अरे बाबा जत्राचा व्हिडिओ का बरं टाकला नाही, हा घ्या मग व्हिडिओ लेट पण थिएट. तर बरं का भावानो, झालं असं. आमच्या गावातील ज्ञानेश्वर भाऊ कातकडे, त्यांचा मुलगा साईराज कातकडे, त्याच्या लग्नाचं आमंत्रण आलं. मला गेट जवळ एवढी गर्दी दिसली. मी म्हणलं यायला पुढे जायला रस्ता आहे का नाही. मी जेव्हा लॉन्च मध्ये घुसलो, डायरेक्ट नवरदेवाच्या स्टेज जवळ जाऊन पोहोचलो. नवरदेवाचं लक्ष कुठं होतं काय माहिती, तो बिचारा आपला कुठेतरी समोर पाहत होता. लग्न नेमकं लागलंच होतं. मी आपल्या इकडे जेवणाच्या हॉलकडे आलो. हे पोरं मला पाहून का बरं लाजत होते मला काही समजाना. इथं तर जेवणाच्या पंक्ती चालू होत्या. मी आपली जेवणाऱ्या मंडळीकडे एक नजर मारली. मला ना काय राहावलं नाही. मी आपला कॅमेरा ना घरा फिरूनच घेतला. इथं ना वरच्या हॉलमध्ये बफे जेवण चालू होतं. बफे जेवण म्हणजे ना थोडासा स्टायलिश शब्द आहे. इथं लाईनला उभं राहायचं, ताटं घ्यायचं मग जेवायचं, त्याला म्हणते बफे जेवण. आता आहे ना मला तुम्ही म्हणाल गावची जत्रा सोडली निड लग्नामध्ये कुठं आलाय. आयला मी ना नेमकं विसरूनच गेलो होतो. चला ना मग भावानो, आमच्या गावाच्या जत्रामध्ये मी आपल्या लुनाला किक मारली, निघालो टूर करीत. बरं का भावानो, मी काही मिनिटातच मंदिराजवळ पोहोचलो. नंतर आहे ना माझ्या डोक्यात आलं, अरे आज तर कुस्त्या आहे. मग काय भावानो, मी नुसतं पळतच सुटलो. पळून एवढा दमछाक झाला. एवढी गर्दी पाहून माझा जीव पार कासावीस झाला. भाऊला मला पाहून जीव आला. लालू भाऊला वाटलं आता आपण व्हिडिओ मध्ये नक्की येणार. कुस्त्या चालू होऊन बराच वेळ झाला होता. आता हे दोन पैलवान पाहिले का तुम्ही, मला तर त्यांची बॉडी पाहून चक्करच आली. जेव्हा ते दोघं जण कुस्तीला बी लागले ना, एका पैलवानाने दुसऱ्या पैलवानाला लुटीत पार कोपऱ्यात नेला. त्या दोघांची झाली धरपकड. त्याचा मित्र त्याला म्हणतोय, अजिबात सोडू नको पकड, नाहीतर तुला मिळणार नाही रोकड. कुस्तीचा माहोल एवढा भारी रंगला, मला काय तिथून हलावं वाटाना. काही पैलवान बारकाले तर काही पैलवान मोठाले. आत्ता कुठंतरी कुस्ती रंगायला लागली. तेवढ्यात मला तुतारीचा आवाज ऐकायला आला. हे पोरग माझ्याकडे लय राग पाहत होतं. यो बाबू, अख्ख्या कुस्तीमध्ये असा पैलवान पाहिला नाही मी. हा पैलवान पहा तो पैलवान पहा. मला कमेंट करून सांगा या दोघांची जोडी जमती का. आता तुम्ही या दोघांची कुस्ती पाहूनच घ्या. आणि बरं का भावानो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तो बारक्या पैलवान त्या मानाने लय जीव काढीत होता. बारक्या पैलवान तगड्या पैलवानला खाली वाकवायचा लय प्रयत्न करीत होता, पण त्याला काय खेळ जमाना. हे दोन पैलवान एक तास झाला तसे लढत आहे, पण काय त्या दोघातून एकाची बाजी व्हायना. बरं का मित्रांनो, तुम्ही काय व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बरं का भावानो, तर आपल्याला ना अजून जत्रा पाहायची आहे. इथं पहा आता काय लहान पोरं उड्या मारू राहिले. मी तर नाही या पाळण्यामध्ये बसायला लय घाबरतो. हा पाळणा जावा गोल फिरायला लागला, माझे डोळे फिरायला लागले ना. या मावशीला असं वाटलं आपण तर जत्राला आलोय, पण आपला जत्रामध्ये धंदा पाणी होतो का नाही. हे लहान लेपोर या फुग्यामध्ये बसून घसरगुंडीची मजा घेत होते. या हॉटेल मधला गरम वडापाव पाहून माझ्या तोंडाला पाणी सुटलं. जिथेही जत्रा भरती ना, ते आमच्या गावचं मारुती मंदिर. जत्रामध्ये मी बोलेरो पिकअप पाहिल्या. म्हणलं आता 1-2 पिकअप घेऊनच टाकू, भाजीपाला व्हायला तरी काम येतील. तर मित्रांनो, ह्याच व्हिडिओचा पार्ट 2 पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हा सगळ्यांना व्हिडिओ कसा काय वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू याच व्हिडिओमध्ये पार्ट 2 पाहण्यासाठी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.